28th, Sant Shri Dnyaneshwara and Sant Shri Tukaram Endowment Lecture Series and Orientation Workshop. Eminent personalities from various fields were present on this occasion. They shared their valuable thoughts and insights and guided people on variety of topics. Dr. Anand J. Kulkarni holds a PhD in Artificial Intelligence-based Distributed Optimization from Nanyang Technological University, Singapore, MSc in AI from University of Regina, Canada. He worked as postdoctoral research fellow at Audit School of Business, University of Windsor, Canada. He is working as research professor and associate director of the Institute of Artificial Intelligence at the MIT WPU, Pune, India. चा विषय हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा आहे. त्याला आपण मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो. त्याचं बेसिस, त्याचे ॲप्लिकेशन्स, त्याचे उपयोग आणि त्याच्यावरती काही जोखीम असं काही म्हणजे त्याच्यावरती काही उपाय करता येतील, काही करता येत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याच्यामध्ये दोन शब्द आहेत. एक पहिला म्हणजे आर्टिफिशियल किंवा कृत्रिम आणि दुसरा आहे बुद्धिमत्ता. याच्यामध्येच त्याचं ॲक्च्युली डेफिनेशन लपलेली आहे, त्याची व्याख्या लपलेली आहे. बुद्धिमत्ता याला काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. म्हणजे एखादं फिनॉमिना म्हणजे काही फॅक्ट झालेली आहे, टेम्परेचर वाढलेलं आहे, कमी झालेलं आहे, आसपास काही घडतं आहे, काहीतरी मी टच केला, ते काय आहे हे मला कळलं, मी डोळ्यांनी बघितलं, हे आकलन करण्याची क्षमता हा एक बुद्धिमत्तेचा भाग आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला हत्ती कसा आहे माहीतच नाही आहे, पण आपल्या डोळ्याला पट्टी लावली आणि हत्तीच्या वेगवेगळ्या भागांना आपल्याला हात लावायला सांगितलं. शेपूटला हात लावला तर आपल्याला वाटेल की ओ ही दोरी आहे. त्याच्या सोंडेला हात लावला तर वाटेल की ही काही पाईप आहे. पायाला हात लावला वाटेल की ही झाडाचा बुंदा आहे. असा प्रत्येकजण त्याच्या अंडरस्टँडिंगप्रमाणे प्रत्येक गोष्ट आसपासचं एन्व्हायरमेंट हे समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो, त्याच्यावरती काहीतरी तर्क लावायचा प्रयत्न करत असतो. जसं फॉर एक्झाम्पल समजा कुठली व्यक्ती अनफॉर्च्युनेटली, आता हे मी हेल्थकेअरमध्ये मी काम करतो म्हणून मी हे तुम्हाला सांगतो, अनफॉर्च्युनेटली कमी वयामध्ये समजा ती व्यक्ती त्याला काही आजार झाला तर जनरली डॉक्टर्स काय करतात, त्याच्या मागचं कारण फाइंड आउट करायचा प्रयत्न करतात. त्याला आपण रिझनिंग म्हणतो. म्हणजे यासाठी जी बुद्धिमत्ता लागते ह्याला रिझनिंग हा एक प्रकारचा फीचर आहे. ज्याला रिझनिंग येतं त्याला ती बुद्धिमत्ता अपाट झालेली असते. त्याचबरोबर लर्निंग म्हणजे शिकण्याची क्षमता, हे अगदी मी तुम्हाला ढोबळमानानं हे 3-4 कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले. आकलन करण्याची क्षमता, तर्क लावण्याची क्षमता आणि शिकण्याची क्षमता, ह्या 3 गोष्टी ज्या क्रिएचरकडं आहेत त्याला काहीतरी बुद्धिमत्ता आहे. मानवाला हीच बुद्धिमत्ता प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची असते. जो माणूस जेवढा तल्लख बुद्धीचा आहे त्याच्याकडे तेवढी बुद्धिमत्ता जास्ती आहे. ह्याला आपण मानवी बुद्धिमत्ताचा एक पार्ट म्हणू शकतो. पण त्याचबरोबर आपण जर का अगदी बाकीचे क्रिएचर्स धरले, आपण जनरली म्हणतो की मानव हा सर्वात जास्त बुद्धिमान आहे. पण मी तुम्हाला खरं सांगतो, मी जेव्हा मुंग्यांवरती रिसर्च केला, गोगलगाईंवरती रिसर्च केला, तेव्हा मला लक्षात आलं की ते त्यांच्या पद्धतीनं अतिशय बुद्धिमान प्राणी आहेत. जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं म्हणून सांगतो. म्हणजे मी तुम्हाला नॅचरल इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये एक ब्रिज घालून देतो आहे. नॅचरल मुंग्यांच्यामध्ये तुम्ही जस्ट इमॅजिन करा, एका कोपऱ्यामध्ये मुंग्यांचं वारूळ आहे, त्याला आपण अँट हिल म्हणतो. दुसऱ्या कोपऱ्यामध्ये काही शुगर क्यूब्स आहेत. हे शुगर क्यूब्स ह्या मुंग्यांना कसे कळले आणि त्यांनी ते कसे फस्त केले याच्याबद्दल तुम्हाला आयडिया येणार नाही. पण मी तुम्हाला त्यांचा अभ्यास करून, मी आता जवळजवळ 20 वर्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करतो आहे. 22 पुस्तकं मी इंग्लिशमध्ये लिहिलीत, एक मराठीमध्ये लिहिलेलं आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला माझ्या अनुभवावर मी तुम्हाला सांगतो, ज्याचं मॅथमॅटिकल मॉडेलिंगसुद्धा आम्ही केलं, की मुंग्या ज्या असतात त्या वारुळामधून बाहेर पडतात, रँडम सर्च करतात, म्हणजे रँडमली त्या मूव्ह व्हायला लागतात. पण तेव्हा जे मूव्ह होतात तेव्हा त्या फेरोमोन सोडतात. फेरोमोन नावाचं एक केमिकल असतं, ते सोडत जातात. रँडमली मूव्ह होत असताना दुसऱ्या कुठला एखादा ट्रेल, एखादी पाथ मिळेल ज्याच्यामध्ये जास्ती फेरोमोन आहे, ते त्याला जॉईन करतात. हे फेरोमोन असतं हे इव्हॅपोरेट होतं विथ रिस्पेक्ट टू टाईम. जसं टाईम पास होतो तसं ते इव्हॅपोरेट होत जातं. जेव्हा ती दुसऱ्या ट्रेलमधला जॉईन होण्याची शक्यता असते तेव्हाच, जेव्हा ती ट्रेल हेवीली डोप्ड असेल, म्हणजे त्याच्यामध्ये जास्ती फेरोमोन असेल, याचा अर्थ ती जी ट्रेल आहे ही एकपेक्षा जास्त अँट्स म्हणजे मुंग्या त्याला फॉलो करत आहेत, ती त्याला फॉलो करायला लागते. पुढे गेल्यानंतर तिला दिसतं की अजून एखादी ट्रेल आहे की ती जास्ती हेवीली डोप्ड आहे, ती त्याला जॉईन करते. असं करत करत सगळ्या अँट्स ह्या एका पर्टिक्युलर पाथला जॉईन करतात आणि त्या somehow they reach to a food source because everyone is going towards that path.
ते फूड सोर्सला पोचल्यानंतर प्रत्येक मुंगी त्याच्या स्वतःच्या अंडरस्टँडिंगप्रमाणे की क्वालिटी काय आहे तिथल्या साखरेची किंवा काही खाद्य जे असेल ते आणि क्वांटिटी परत येताना त्याच्या प्रपोर्शनल अमाऊंटमध्ये फेरोमोन सोडत येते, ती केमिकल सोडत येते आणि ती पुन्हा आपल्या घरट्यामध्ये जाते, परत ती तिकडे जाते. असं करत का तुम्ही बघितलं असेल की एक शॉर्टेस्ट पाथमध्ये या मुंग्या एकमेकाला जॉईन करतात. ही एक सेल्फ ऑर्गनायझिंग सिस्टम आहे. ह्याला झुंड म्हणतो आपण, झुंड. इंग्लिशमध्ये त्याला आपण स्वार्म म्हणतो, स्वार्म इंटेलिजन्स. याच्यातून आम्ही आत्तापर्यंत ट्रान्सपोर्टेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, मॅन्युफॅक्चरिंगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. अगदी रिसेंटली आम्ही अल्गोरिदम बनवलं, मी तुम्हाला सांगतो, ते आहे गोगलगाईंवरती. गोगलगाई आपल्याला वाटेल की अगदी साध्या काही म्हणजे जस्ट एक चाललं आहे आणि ती एक तासाभरानंतर कुठेतरी 1 मीटरवरती पोचेल, तसं नसतं. ती जात असताना त्याच्या एक ट्रेल सोडते, त्या ट्रेलमध्ये मेसेज असतो. आम्ही याच्यावरती 2 वर्ष अभ्यास केला आणि त्याचं मॅथमॅटिकल मॉडेलिंग केलं आणि त्यातून आम्ही हीट एक्सचेंजरसारखे मोठे मोठे प्रॉब्लेम डिझाईन करून घेतले. गोगलगाई असतात त्यांच्या ट्रेलमध्ये मेसेज सोडतात. तुम्हाला इमॅजिन नाही होणार, पण गोगलगाई एकमेकाला धनुष्य बाणासारखे बाणसुद्धा मारतात. याच्यातून ते मेसेज सोडतात. बेसिकली काय, फूड शोधणे, अन्न शोधणे आणि त्याचबरोबर मेट शोधणे, म्हणजे फिमेल असेल तर मेल शोधणे, मेल असेल तर फिमेल शोधणे. हा एक प्रकारचा इंटेलिजन्स आहे. अंडरस्टँडिंग म्हणजे हा जो नॅचरल इंटेलिजन्स आहे ह्याला समजून घेणे, त्याचं मॅथमॅटिकल मॉडेलिंगमध्ये रूपांतर करणे आणि ते मॅथमॅटिकल मॉडेलिंग प्रोग्रॅमिंग स्वरूपात मांडून त्या प्रोग्रॅम्सला नॅचरल इंटेलिजन्सप्रमाणे बिहेव करायला लावणे, ह्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात. आय होप हा कन्सेप्ट लक्षात आलेला असेल. नैसर्गिक बुद्धिमत्ता ते कृत्रिम बुद्धिमत्ता हा असा पाथ आहे. आता ह्याचे बरेचसे ॲप्लिकेशन्स आहेत, त्याचबरोबर काही जोखीम पण आहेत. मी काही ॲप्लिकेशन्स सांगतो की जे खरं चांगले ॲप्लिकेशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल, आपत्ती व्यवस्थापन. 2011मध्ये जपानमध्ये फुकुशिमामध्ये म्हणजे जपानच्या कोस्टला भूकंप झाला. फुकुशिमा पॉवर प्लांट उद्ध्वस्त झाला. त्यावेळेला त्या पॉवर प्लांटमध्ये आतमध्ये कोण जिवंत आहे का, एखादी कुठलं मशिनरी चालू आहे का, रेडिएशनचे लेवल काय आहे, हे सगळं बघण्यासाठी ह्युमन किंवा मानव आतमध्ये जाण्याची शक्यता खूप कमी होती. त्यासाठी त्यांनी काही रोबोट्स मागवले की जे US मधून आलेले होते. ते ह्युमोनॉइड होते, म्हणजे ते चालण्यासारखे, रिमोटली ऑपरेटेड होते. ते आत जाऊन त्यांनी फोटो घेतले आणि ते बाहेर आले की काय कुठलं मशीन चालू आहे, काय चालू आहे, रेडिएशनचे लेवल काय आहे, या सगळ्यासाठी. आणि मी एक अल्गोरिदम बनवलं, त्याचं नाव होतं कोहोर्ट इंटेलिजन्स. या अल्गोरिदमचा जन्म इथंच MIT-WPमध्येच आपल्या इथं बाहेरच्या लॉनमध्ये झालेला आहे. पण ते अल्गोरिदम वापरून मी काही सॉफ्ट बॉट्स बनवले, छोटे बॉट्स, की जे बॉट्स स्वतः आत जाऊन ॲज अ स्वार्म एकमेकापासून शिकतात. त्या एलियन टेरिटोरीमध्ये म्हणजे फुकुशिमा पॉवर प्लांटच्या आत जातात, ते सगळं सर्च करतात, फोरेज करतात, फोटो घेतात, माहिती मिळवतात, एकमेकाचे हात धरून बाहेर येतात. हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा सगळ्यात चांगला उपयोग आहे असं मला वाटतं, जिथं मानवाला जाता येणं शक्य नाही किंवा गेलं तर ते त्याच्यासाठी घातक असू शकतं. हा एक प्रकार झाला. दुसरं ॲप्लिकेशन सांगायचं की ज्याच्यामध्ये आम्ही अगदी रिसेंटली आम्ही काम करत आहोत, ते पाण्याचं व्यवस्थापन. म्हणजे काय, माझ्या घरामध्ये आम्ही 3 लोक राहतो. माझ्या घरामध्ये मी किती पाणी वापरतो हा माझा पर्सनल प्रश्न आहे. पण जर का हे मला दिसत असेल की मे बी मी जास्त पाणी वापरत आहे किंवा कमी पाणी वापरत आहे, तर माझ्याकडे एक सॉफ्टवेअर आहे की जे म्हणजे सॉफ्टवेअर आम्ही बनवत आहोत, ज्याच्यावर आम्ही सध्या काम करतो आहोत, की ते सॉफ्टवेअर या सगळ्या इन्फॉर्मेशनला गोळा करतं. ते जास्त सांगत नाही की कुलकर्ण्यांच्या घरामध्ये किती पाणी येते, असं नाही सांगत. पण त्याचबरोबर माझ्या आसपासच्या पुणे शहरामध्ये 3 लोकांचं कुटुंब किंवा 4 लोकांचं कुटुंब असलेल्यामध्ये जनरली माझ्या इन्कम लेवलमध्ये किती पाणी किंवा किती रिसोर्सेस वापरले जातात, त्याच्याप्रमाणे ते मला एक मॅपिंग पण देतं की कुलकर्णी तुम्ही ॲव्हरेजपेक्षा जास्त पाणी वापरत आहात. किंवा दुसरीकडे आणि कोणी असेल त्यांनाही सांगण्याचं की एक असं एक कुटुंब आहे, नाव कधी सांगत नाहीत, इन्फॉर्मेशन कोणतीही बाहेर जात नाही, हे यांच्याकडे मध्ये ह्या वेळेमध्ये असं पाणी वापरत, तुमच्याकडं 100 लिटर जास्ती पाणी वापरलं जातं. हे पाणी नियोजन करता येतं. सांगायचा मुद्दा असा आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याचा अगदी जन्म 1956मध्ये डॉक्टर जॉन मॅकार्थी यांनी केला. त्यांनी त्याचं पहिल्यांदा टर्मचं नाव दिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अर्लियर इट वॉज ओनली फॉर ऑटोमेशन. पण ह्याचा खरा उगम जर का बघायचं झालं तर हा पहिल्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशनपासून झालेला आहे, की जेव्हा मोटर आली, व्हील आलं आणि प्रत्येक गोष्ट ही ऑटोमेटेड साईडला जायला लागली, ऑटोमेशन साईडला जायला लागली. त्यामुळं आता जर का आपण बघायला गेलं तर आफ्टर कॉम्प्युटर्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे बेसिकली
इफिशियंट युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस याच्यासाठी आहे. आपल्याकडे जे काही रिसोर्सेस आहेत ते अगदी इफिशियंटली म्हणजे कमीत कमी रिसोर्सेस इन्व्हेस्ट करून जास्तीत जास्त आउटपुट कसं निर्माण करता येईल त्याच्यासाठी आपण AI सिस्टम्स वापरतो. गुगल चॅटबॉट किंवा हे सगळे हे अगदी आता खूप बेसिक ॲप्लिकेशन्स होऊन गेले. अगदी रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन्समध्ये आता त्याचा वापर होतो आहे. दुसरं एक अगदी चांगलं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर शेतीसाठी. शेती हा नेहमीच फक्त भारतासाठी नाही तर जगासाठी एक चॅलेंजिंग विषय आहे. पण शेतीसाठी सध्या इंटेलिजंट रोबोट्स वापरण्यात येतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. तण काढणे शेतामध्ये. आमचंही छोटं शेत आहे, पण त्या शेतामध्ये तण काढणे हे त्यांचं एक रोजचंच काम होऊन गेलेलं असतं. पण त्याच्या अगेन्स्ट छोटेसे बॉट्स बनवलेले आहेत की जे डीप लर्निंगवरती काम करतात. म्हणजे काय, ते स्वतः क्राऊल करत जातात आणि ते तण शोधतात. म्हणजे काय, ते क्लासिफाय करू शकतात की यातलं माझं रोपटं कोणतं आहे आणि तण कोणतं आहे. त्या तणाला तिथं ते उपटून टाकतात किंवा तिथंच ते जाळून टाकतात. हा त्याचा एक सर्वात चांगला उपयोग आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी रोजच्या रोज जाऊन स्वतःचा वेळ तिथं घालण्याच्या अगेन्स्ट हे काम एक करू शकतं. दुसरं, ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या 4 ते 5 वर्षांपासून हनीबीज म्हणजे आपल्या ज्या मधमाशा आहेत त्यांचं प्रमाण खूप कमी होत चाललंय. त्यामुळं पॉलिनेशन होत नाहीये किंवा पॉलिनेशनचं प्रमाण कमी झालेलं आहे. इस्रायलच्या सायंटिस्टनी स्वार्म बनवलेला आहे ज्याच्यामध्ये हे जे हनीबीज असतात ह्या आर्टिफिशियल हनीबीज बनवलेले आहेत. सो त्या चार्जिंग पॉईंटला येतात, चार्ज करतात स्वतःला आणि त्या फुलाकडे जातात, तिथून पॉलिनेशन करत जातात. हे त्यांचं काम अविरत सुरू राहतं. खऱ्या हनीबीज कमी होणे चांगलं नाहीच आहे, पण त्याच्यावरती काहीतरी उपाय निघणं हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गरज आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की लोक जनरली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं एक प्रकारचं भीती बाळगतात. बरोबरच आहे, भीती असलीच पाहिजे, कारण की त्यातूनच आपण ती भीती ओव्हरकम करू शकतो. पण त्याला भीती म्हणण्यापेक्षा थोडीशी साशंकता असं म्हणूयात आपण थोडीशी शंका दाखवत आहोत की अरे आर्टिफिशियल इंटेलिजन्स उद्या माझा जॉब घेईल का, किंवा उद्या माझ्यावरतीच ते हल्ला करेल का, किंवा ते मलाच त्रास देईल का. खरं सांगायचं तर 2 गोष्टी आता सध्या आपल्यासमोर दिसतात. एक म्हणजे डीप फेक आणि दुसरं म्हणजे ChatGPT. डीप फेक हा एक सगळ्या जगासाठी एक आत्ता बघायला गेलं तर काही प्रमाणात थोडासा एक प्रकारचं थ्रेट असं दिसतंय की युन सुक युन असं एक प्रेसिडेंट आहेत आपले साऊथ कोरियाचे. त्यांनी काय केलं, डीप फेकचाच वापर करून स्वतःचे अवतार बनवले. ते अवतार त्यांचं जे इलेक्शन जेव्हा सुरू होतं तेव्हा तोच अवतार एका ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स देत होता, दुसऱ्या ठिकाणी भाषण देत होता, तिसऱ्या ठिकाणी कुठलं तरी दुसरं पब्लिक गॅदरिंग करत होता. तो स्वतः शिकलेला होता, पण त्यांनी त्याचा चांगला उपयोग करून दाखवला की टेक्नॉलॉजीचा चांगला उपयोग कसा होऊ शकतो रादर दॅन कुणाला तरी त्रास देण्यासाठी. हा एक मुद्दा आहे. दुसरा असा आहे की ChatGPT. पूर्वी ChatGPT अगदी 25-30 शब्दांपर्यंतच येऊ शकत होतं. आता ChatGPT अगदी 25,000 शब्दांपर्यंत तुम्हाला रिपोर्ट बनवून देऊ शकतं. म्हणजे काय, तुमचं रिसर्च पेपरसुद्धा लिहून देऊन होऊ शकतो. पण आपलं हे काम आहे प्रोफेसर म्हणून किंवा ॲज अ टीचर म्हणून माझं मी एका युनिव्हर्सिटीमध्ये काम करतो, तर माझं हे काम आहे की लोकांना किंवा माझ्या स्टुडंट्सना हे शिकवणे किंवा त्यांच्यामध्ये किंवा मी स्वतः हे फॉलो करणे, मी स्वतः हे प्रॅक्टिस करणे की जेणेकरून ते त्यांच्यामध्ये जाईल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असू दे, तर अगदी कुठल्याही मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे कुठलेही कन्सेप्ट असू दे, काही असू दे, त्याचा उपयोग हा पॉझिटिव्हलीच केला गेला पाहिजे. म्हणजे त्याला आपण एथिकल AI असं म्हणू शकतो. पण याला कुठल्या टर्ममध्ये घालायची गरज नाही आहे, कोणी मला शिकवायची गरज नाही आहे. पण हे मी पालन करेन. जसं आपण म्हणतो की सरकारने नियम बनवले पाहिजेत की आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरायचं कसं, त्याच्यामध्ये काहीतरी नियमन आलं पाहिजे. हो, बरोबरच आहे. सरकारने गाडी चालवण्यासाठी सुद्धा नियम बनवलेले आहेत, रूल्स बनवलेले आहेत. पण आपण किती लोक गाडी चालवताना रूल पाळतो हा एक वेगळा मुद्दा आहे. त्यामुळे कोणी कितीही नियम घातले, काही केलं तरी हे आपलं काम आहे की आपण त्याला त्या एथिकल स्टँडर्ड्समध्ये बसवून मी माझं काम एवढं चांगलं करेन की जेणेकरून माझा स्टुडंट हा पुढे चांगलं विद्यार्थी घडवेल. जसं MIT WPU मध्ये आता गेले 40 वर्षापेक्षा जास्त याला लिगसी आहे. ह्याच्यामध्ये फक्त इंजिनियर्स नुसते घडवलेले गेलेले नाही आहेत. ह्याच्यामध्ये आम्ही पीस स्टडीजचे जे आपले कोर्सेस आहेत ते आहेत, योगा शिकवला जातो. याच्यातून एक ठीक आहे, इंजिनियर्स घडले, सगळे झालं, पण ह्याच्यामध्ये त्याचा एक चांगला पैलू सुद्धा आपण त्याला शिकवायचा प्रयत्न करतो. शिकलेले पण आहेत. पण आता हे AI हे जे दुधारी शस्त्र निर्माण झालेलं आहे, दुधारी शस्त्र म्हणजे काय की त्याचा उपयोग दुसऱ्या चांगल्यासाठी पण वापरता येऊ शकतो, पण ते दुसऱ्याला हर्ट करता सुद्धा वापरता येऊ शकतं. न्यूक्लिअर पॉवर ही अशीच आहे. न्यूक्लिअर पॉवरमुळे खूप लोकांच्या घरामध्ये लाईट येऊ शकतात.
आपलं मोठे मोठे इंडस्ट्री चालू शकतात, पण एका अणुबॉम्बने हजारो लाखो लोक एका क्षणामध्ये मरू शकतात. त्यामुळे ते सुद्धा दुधारी शस्त्र आहे. त्यामुळे कोणत्याही टेक्नॉलॉजीबद्दल कुठलंही भीती बाळगायची गरज नाही आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे, जे मी स्वतःसुद्धा फॉलो करतो. ते आपण स्वतःहून जर का चांगल्या पद्धतीने त्याला फॉलो केलं तर मला वाटतं की त्याच्यातून चांगलंच निघेल. कारण की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एकच उद्देश आहे जो होलिस्टिक आहे, इफिशियंट युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस. जे आपले रिसोर्सेस आहेत त्याला इफिशियंटली कसं वापरण्यात येईल